एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक क्रमांक 44 आणि ओवी क्रमांक 614 ह्या भिक्षुगीतामध्ये माईक चालू बघा. ह्या भिक्षुगीतामध्ये आत्तापर्यंत ह्या 23 अध्यायामध्ये भगवंताने उद्धवाला जे ज्ञान दिलेलं आहे भिक्षुगीतातून, भिक्षू काय आहे आणि त्याचं गीत भगवंताने स्वतः या 11व्या स्कंदामध्ये उद्धवाला सांगितलं, म्हणजे काहीतरी महत्त्वाचंच आहे ना हो. कारण मन सर्व करी आणि आळ घालते ब्रह्मावरी. सगळं काही करणारा मनच आहे. आपल्या शरीराचा राजा मन आहे आणि त्याने एकदा कोणतीही गोष्ट मनाने स्वीकारली तर सर्व इंद्रियांना तिकडे जावं लागतो. आणि असा भिक्षुक, ह्या भिक्षुकाने आपले दिवस चांगले असताना सगळे विषय त्यांनी काय केले, यथासांग भोगले. आणि त्याच्यानंतर त्याने कंजूस ब्राह्मण होता. तो एवढा कंजूस होता की तो एकही पैसा संपत नव्हता. वडिलांचं श्राद्ध घालायचं नाही, कारण पैसा खर्च होईल. बायका मुलांना पण आपले शेतकरी, शेती होती त्याच्याकडे, अतोनात धन होता, श्रीमंत होता. आणि असा श्रीमंत असताना त्याने आपल्या नोकरांना पण पगार दिलेला नाही, एवढा कंजूस ब्राह्मण होता. आणि मग त्याच्यावर आपत्ती आली, अनेक प्रकारची संकटे आले आणि संकटातून नैसर्गिक संपत्ती पण आली. नैसर्गिक काय आली, त्याच्यावर आपत्ती आली आणि नैसर्गिक आपत्तीतून त्याचा घरदार उद्ध्वस्त झाला. धनधान्य होतं तेही गेले, पैसा गेला, बायको सोडून गेली, मुलं सोडून गेली, एकटाच राहिला. आणि हा असा कृपण ब्राह्मण आता या 44 अध्यायामध्ये आपल्याला भगवंत काय सांगतो बघा. अतिशय बलवान मनच सत्व इत्यादी गुण प्रवृत्तींना उत्पन्न करते. आता त्याला बघा, प्रत्येक माणसाला जरी आपल्याला एखादा जखम झाली, हाताला लागलं तरी त्रास होतो मनालाच. मनच आपला देव आहे. मनच आपलं काय करतो, आपल्याला चांगल्या मार्गाला नेतो आणि मनच आपल्याला भस्मासूर बनवतो. सांगायचं काय ह्या संपूर्ण 23व्या अध्यायामधून, की आपल्याला विसावा पाहिजे असेल तर आपल्या मनाला स्थिर करता यायला पाहिजे. आणि मनाला स्थिर करण्याचा उपाय जगामध्ये नाही आहे. आणि म्हणून संतांनी फक्त एकच उपाय दिला आणि ते म्हणजे काय, तो म्हणजे नाम. आणि त्या नामातून आपल्याला स्थिर होता येतो. किंवा माणसाला अनेक प्रसंग आले तर आलेल्या प्रसंगातून झालेला दुःख, मनाला झालेला दुःख आणि झालेल्या मनाच्या दुःखातून माणसाला जाणीव होते, माणसात अविवेक प्रकट होतो, माणसाकडे वैराग्य येतो, माणसाची प्रज्ञा जागृत होतो, सगळं काय होतं. पण अनेक प्रसंग आले तर, म्हणून बहुदुःख भोगिले जने तयासीच परमार्थ बाणेले की नाही. आणि संसार दुःखाचे गुन्हे वैराग्य उपजे. संसार दुःखाचे गुन्हे, संसारामध्ये दुःख आला तर गुन्हे म्हणजे अनेक प्रकाराने. गुन्हे म्हणजे काय, गुणाकार म्हणजे 9-9-81 असं. म्हणजे थोडक्यात काय, की गुन्हे म्हणजे एक दुःख माणसाकडे आला की त्याला सगळे दुःख त्याला घेरतात. अनेक पट्टीने त्याचं दुःख वाढतो. तसं त्याला या कृपण ब्राह्मणाला अनेक व्याधी किंवा अनेक प्रसंगाला समोर जावं लागलं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की मनच आपल्याला त्रास देणार आहे. आणि मनावरती नाथबाबांनी 43 अध्याय लिहिले भिक्षुकीच्या माध्यमातून. त्या भिक्षुक ब्राह्मणाच्या माध्यमातून त्याला जो काही त्रास झाला आणि त्याने त्याचे अनुभव सांगितले. आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मन कसं असतं, मन एवं मनुष्यानाम कारणबंध मोक्षाय. मनच माणसाला बंधनात टाकतो आणि मनच माणसाला मोक्षाकडं नेतो.
जर मन प्रपंचामध्ये अडकलं, विषयामध्ये अडकलं, तर मनाला मोह होतो आणि मन विषयांतून बाहेर निघालं आणि जर ते भगवंताच्या भजनाला लागलं तर मनच काय करतो, मुक्त करून टाकतो माणसाला, भगवंताकडे घेऊन जातो. म्हणून नाही नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसे, मनच देव आहे आपला. आणि त्यासाठी आपण आता ओव्या वाचूया. अतिशय बलवान मनच सत्य इत्यादी गुणांनी गुणवृत्तींनी उत्पन्न करते. मनाकडेच गुण उत्पन्न होतात आणि त्यामुळे सात्विक, तामस आणि राजस अशी 3 प्रकारची कर्मे उत्पन्न करतो. आणि मन काय करतो, सात्विक, राजस आणि तामस अशा प्रकारचे गुण मनच उत्पन्न करतो. म्हणून जैसे खावे अन्न तैसे होते मन. म्हणून अन्न आहार पण आपला कसा असला पाहिजे, आहार पण शुद्ध असला पाहिजे माणसाचा. कारण आहारातून माणसाचा तमगुण प्रबल होतो. तामसी आहार असला तर माणसाचे तमगुण प्रबल होतात. आणि अशा प्रकारे मनच काय करतो की 3 गुणांना निर्माण करतो आणि 3 गुणांच्या माध्यमातून मन सुख दुःख भोगत असतो. म्हणून समर्थ रामदासांनी लिहिलं आहे की सत्वगुणे भगवत भक्ती, म्हणजे सत्वगुणातून भगवंताची भक्ती होते. रजोगुणे पुनरावृत्ती, रजोगुणातून परत परत माणसाला जन्माला यावा लागतो. आणि तमगुणे अधोगती, तमगुणातून माणसाला अधोगतीला जावं लागतो. म्हणजे सगळे विकार जे आहेत ते आपल्या मनाला काय करतात, मनाला घेरतात, मनाला ताब्यात घेतात आपल्या. आणि मन काय करतो, विषय भोगण्यासाठी इंद्रियांना ताब्यात घेतो. आणि इंद्रिय काय करतात, इंद्रिय भरकटले जातात आणि ती सर्व इंद्रिये त्या मनाशी एकरूप झालं. मनाच्या भजनामध्ये, बरं का, मनाशी म्हणजे मन जर भजनानंदामध्ये गेला, मन जर भक्तीमध्ये गेला, मनाला वैराग्य आलं, मनाला ज्ञान झाला, मनाला बोध झाला, बोध करी तूची स्वय परब्रह्म, बोध करी तूची स्वय परब्रह्म, ऐसा ध्याता होतो तद्रूप, देहाचा निराश करून पाहे, ब्रह्म अनुभवने हंस आनंद म्हणे. हंसानंद सांगतो की त्या मनाला बोध मिळाला पाहिजे. बोध म्हणजे काय, बोध म्हणजे अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत, असा बोध जर मनाला झाला तर मन भगवंताशी एकरूप होतो. आणि जोपर्यंत बोध नाही तोपर्यंत मनाची दुर्दशा आहे. मनच काय करतो, माणसाला विषयांमध्ये ढकलतो. आणि म्हणून संत काय करतात, संत बोध देतात आणि बोधावर आरूढ करतात, अरे बाबा तूच परब्रह्म आहेस. पण मनुष्य काय करतो, बोध घेत नाही. कारण त्याला वाटतं की सगळं करतो ते मी करतो आणि त्याच्याकडे अहंकार येतो. आणि अहंकारातून काय करतो, अहंकारात एक अहंकार माणसाकडे आला की सगळे विषय माणसाकडे येतात. एक अहंकार आला की माणसाकडे देहबुद्धी येते. आणि देहबुद्धी माणसाकडे आली तर ते परमात्मा तत्वाकडे, भगवंताकडे घेऊन जात नाही. आणि म्हणून देहबुद्धी आपली काय करते, विषय वासनेकडे नेते माणसाला. आणि एकदा का विषय वासना प्रबल झाली की माणसाला अत्यंत दुःख भोगायला लागतात. कारण विषय कसे आहेत, तर विषासारखे आहेत आणि ते मन विषय भोगायला लागतो. पण त्याला माहीत पडत नाही की विषासारखे आहेत. आणि विषय कसे आहेत, विषासारखे आहेत. आणि विषाचा परिपाडू, गोड परमार्थ वाटे कडू. बघा, परमार्थ गोड आहे पण तो कडू वाटतं. आणि कडू विषय ते गोड झाले जीवाशी. आणि विषय कडू आहेत ते जीवाला गोड वाटतात. पण कुठपर्यंत, जोपर्यंत मनाला त्रास होत नाही तोपर्यंत. आता या भिक्षुकाला मनाला त्रास झालेला आहे, अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि स्वरूपाची प्राप्ती. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि स्वरूपाची प्राप्ती कधी होतो, जर मनाला दुःख झाले तरच. नाही तर मनाला दुःख जर झालं नाही
तर स्वरूपाची प्राप्ती होत नाही. त्याला वाटतं माझं बरोबर आहे. मने कल्पोनी निज सत्य, उपजवी नाना वृत्ती ते, त्याची त्रिगुण होती येते, गुण विभागाते गुणवृत्ती. मने कल्पोनी निज सत्य, मन काय करतो? सत्तेने अनेक वृत्ती उत्पन्न करतो. आपल्या सत्तेने वृत्ती निर्माण करतो. वृत्ती म्हणजे काय? आपल्याकडे ज्या वृत्ती उठतात, कोणाची रजोगुणाची वृत्ती उठते, तो कोणाची तमोगुणाची उठते, तो कोणाची सत्वगुणाची वृत्ती तयार होते. आणि वृत्ती व्हावया निवृत्ती, सद्गुरू पाहिजे. सद्गुरू विना सापडे ना सोय, म्हणून धरावे ते पाय आधी आधी. बघा, उपाय पण सांगितला. आम्ही तुम्हाला उपाय पण सांगतो की सद्गुरूला शरण गेल्याशिवाय त्या मनाची धाव थांबत नाही. मन कोणाच्याच आटोक्यात येत नाही. एक तर ही अशी दुर्दशा जर झाली, ह्या भिक्षुकाची तशी जर दुर्दशा झाली मनाची, तरच मनाला वेदना होतात. आणि अनेक वेदना झाल्यानंतर तेव्हा मन शहाणं होतो. तोपर्यंत मन अज्ञानाकडेच धावतो. आणि जोपर्यंत आपल्याकडे संकल्प विकल्प चालू आहेत, तोपर्यंत माणसाचं मन ताब्यात नाहीये. मन इकडे तिकडे भरकटतो. आणि म्हणून इथं मने कल्पोनी निज सत्य, स्वतःची सत्ता तयार करतो मन. रजोगुणाची सत्ता आहे, तमोगुणाची सत्ता आहे आणि तामसी गुणाची सत्ता आहे. 3 गुणांनी सत्ता आहे. आणि 3 गुणच माणसाला ह्या भूतलावर प्रत्येक माणसाला नाचवतात. म्हणजे खाईत टाकतात, दरीत लोटून देतात. हे 3 गुण आहेत ना, हे गुणच आपल्याला जन्माला घालतात. म्हणून भगवंत कसं आहे? निर्गुण आहे. भगवंताकडे कोणतेच गुण नाही. आपल्याकडे जर कुठलाच गुण नसेल तर आपण परब्रह्म आहोत. आपणच परब्रह्म आहोत. पण आपण गुणांनी युक्त आहोत, गुणांनी बांधले गेलो आहोत आपण. मने कल्पोनी निज सत्य, मनाची सत्ता आहे. आणि ती सत्ता कशी? कल्पनेची आहे. सत्ता कसली आहे? कल्पना अविद्या तेने झाला जीव. बघा, कल्पना हीच अविद्या आहे. कल्पना काय आहे? जेवढी कल्पना वाढेल तेवढी आपल्याकडे अविद्या येईल, अज्ञान येईल. कल्पना अविद्या तेने झाला जीव. नाथ भागवत सांगतो आपल्याला, नाथ बाबा सांगतात आपल्याला. आणि कल्पनेतून मनावरती सत्ता कल्पनाच करते. जेवढ्या एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी, पाही तोची हरी. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी मन निर्माण करतो. कोटी वेळा, बरं का. एका तासामध्ये मन कल्पना करतो. बघा, आता बसले तुम्ही आहात, तुम्ही आता श्रवण भक्ती करता, पण तुमचं मन कुठेतरी भरकटत असेल. कोणाचे व्यवहार असतील, कोणाची नोकरी असेल, कोणाचा धंदा असेल, काही स्त्रियांची कुठे भाजी चालू असेल, काही स्वयंपाक चालू असेल. पण त्या स्वयंपाकाच्या गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील. म्हणजे मन थाऱ्यावर आहे का? मन थाऱ्यावर नाही. मन सारखा कल्पना करतो. आणि मनुष्य एका जागेवर बसलेला दिसतो, पण कल्पना त्यानं काय करतात? नाचवतात. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी, एका तासामध्ये कोटी संकल्प तयार करतो आणि मोडून पण टाकतो. पटकन माणूस विचार करतो, आपण गावाला जाऊ आणि घर बांधू. आणि घर बांधण्यासाठी जे सामान लागेल, ज्या वस्तू लागतील, सिमेंट, विटा, काय, खडी, रेती, ते सगळं लगेच कुठून आणायचं? काय करायचं? ते तयार करतो. आणि आपण मग असा बंगला बांधू. 1 मजली असेल, 2 मजली असेल, बांधतो पण बंगला तो मनाने. आणि एका सेकंदमध्ये मोडून पण टाकतो. बघा, एवढी मनाची किती आहे? मनाचे संकल्प विकल्प आहेत. म्हणून एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी. अशा अनेक प्रकारे मन काय करतो? मनोरथ तयार करतो आणि मोडून पण टाकतो. अशा आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याकडे किती मनोरे तयार झाले असतील, मनाने तयार केले असतील, हे आपल्यालाच माहीत नाही. तुम्हालाच माहीत नाही की आपण काय करतो. आपल्यालाच माहीत पडत नाही.
पण सगळं करणारा मन आहे. सगळं करणारा मनच आहे. म्हणून मन कल्पी ते वैरी न कल्पी. मनाकडे जी कल्पना आहे, वैरी पण कल्पना करणार एवढं मनाकडे कल्पना आहे. उपजवी नाना वृत्ती ते. आणि मन काय करतो? वृत्तीला आपली वृत्ती म्हणजे आपली कल्पना म्हणजे आपली वृत्ती म्हणजे काय? आपले मन. मतीला काय करतो? अनेक प्रकारचे उपजवी नाना वृत्ती ते त्याची त्रिगुण होते येते. आणि त्या मनाकडे 3 गुण आहेत. त्या 3 गुणांनी मन कसा युक्त आहे. कधी तो सकाळी उठल्यावर चांगला विचार करेल, देवाचा विचार करेल सकाळ झाल्यावर. 12 नंतर रजगुण त्याचा निर्माण होतो. हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, रजोगुण निर्माण होतो. आणि संध्याकाळी झाला की लगेच तमगुण येतो त्याच्या हातामध्ये. मग आपण हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे. अनेक प्रकारचे विचार माणसाच्या मनाकडे आहेत. आणि आपणच आपल्याला जन्माला घालतो. का? तर मनाच्या वृत्ती नाना, तेथे जन्म घेते वासना पाहता दिसेना परंतु आहे हो. समर्थ रामदासांनी लिहिलंय, मनाच्या वृत्ती नाना आणि त्या वृत्तीमध्येच जन्म घेते वासना. बघा, म्हणून वृत्ती शून्य योगेश्वर त्याचाच पहा विचार. ज्याची वृत्ती शून्य झालेली आहे, शून्याकार झालेली आहे, शून्याच्या पलीकडे झालेली आहे, असा तो साधू, असा तो संत, असा तो महात्मा, त्याचाच पहा विचार, त्याचाच विचार घ्या. वृत्तीजन्य ज्ञान आपण घेतला. अहो, एका माणसाकडे कितीतरी वृत्ती आहेत. प्रत्येक माणसाकडे अनेक प्रकारचे, जेवढी माणसं आहेत ना जगामध्ये, तेवढ्या प्रत्येक माणसाकडे विचार वेगळे आहेत. आणि त्या वृत्ती एवढ्या आहेत की आपण त्यांची कल्पनाच करू शकत नाही. आणि म्हणून वृत्तीतून प्रत्येकाचा देव वेगळा झालेला आहे. कोणी ह्या देवाची पूजा करतो, कोणी त्या देवाची पूजा करतो. आता मी नावं घेत नाही. माझा देव तो आणि माझा देव तो. प्रत्येकाचा देव वेगळा आहे. ह्या कल्पना कोणाच्या आहेत? मनाच्या कल्पना आहेत. आणि म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा एकच देव आहे. पण या मनाने कल्पना तयार केल्या आणि कल्पनेचे देव तयार केले. कल्पनेचे देव मनाने तयार केले. मनोमने प्रतिमा स्थापिली. बघा, मनानेच ती प्रतिमा निर्माण केली. मनोमने पूजा केली. बघा, त्या मनानेच त्या प्रतिमेची पूजा केली. मन माऊली सकलांची. पण वृत्ती उठतात माणसाच्या. कोणी देवाला काहीतरी मागणं मागतो. अनेक काय करतो? मागणं मागतो देवाकडे आणि त्या मागणीतून देव निर्माण करतो, देवाला निर्माण करतो. काहीतरी काम वासना असतात माणसाकडे, कामिक भक्ती करतो. कामनेची भक्ती इच्छिती धनसंपत्ती, दयांच्या चित्ती बोध कैसा. ज्ञानोबा सांगतात की कामनेची भक्ती इच्छिती धनसंपत्ती. कामना करून काय करतात माणसं? धन आणि संपत्ती जमा करतात. दयांच्या चित्ती बोध कैसा. त्यांच्याकडे बोध कसा असेल? बोध म्हणजे अहम ब्रह्मास्मी, आपण परब्रह्म आहोत. आणि एकदा का आपण परब्रह्माच्या तत्वाशी एकरूप झालो तरच आपले त्रिगुण जाणार आहेत. नाही तर त्रिगुण तसेच राहणार शेवटपर्यंत, बरं का. आणि आपल्याला हे 3 गुणच जन्माला घालणार आहेत. त्याची प्रत्येकाने दखल घ्या. त्याची त्रिगुण होती येथे. त्या वृत्तीत बसलेले आहेत 3 गुण. गुणविभागात ते गुणवृत्ती. जसे जसे गुण वाढतील, रजगुण वाढला तर तसे गुण होतात. तमगुण वाढला, आता मी तुम्हाला सांगितलं, सत्वगुण वाढला तर देव असं वाटतं माणसाला की देवाची पूजा करावी, तीर्थाला जावा, ह्या मंदिरात जावा, त्या मंदिरात जावा, मोठा हार आणावा, देवाला घालावा, अगरबत्ती काय लावेल, ध्यान काय करेल माणूस. सत्वगुण वाढला तर देवाला नवस काय बोलेल. कामना माणसाच्या वाढत जातात गुणातून.
आणि रजोगुण वाढला तर मग विचारायलाच नको. मग 10 लाखाची प्रॉपर्टी असेल तर 20 लाख कसं होतील, 20 लाखाची असेल तर 40 कसे होतील, 1 करोडचा बंगला असेल तर 2 करोडचा कसा बनवता येईल त्याला, 1 गाडी असेल तर 5 गाड्या कशा येतील. म्हणजे ही कशी वृत्ती झाली, ही राजस वृत्ती झाली. थांबत नाही मन एका जागेवर. आणि तमोगुण असेल तर तमोगुण राक्षसी, सत्वगुणात आहे, सत्वगुणाला खाऊन टाकतो. आणि तमोगुणातून माणसाला प्रमाद निर्माण होतात, अनेक प्रकारच्या वासना जन्माला येतात. आणि म्हणून तिन्ही गुण काय, मुळी देह त्रिगुणाचा, रज सत्व तमाचा. त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण सांगितलाय. सत्वगुण आहे भगवत भक्ती. हे सगळं गुणांचं खेळ आहे. आणि या गुणांना आपल्याला जर शांत करायचं असेल तर त्याला एकच उपाय एक भगवत भक्ती. जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती. भगवत भजन केले पाहिजे. हळूहळू पंडुसुता मीच होशी. ध्यानाला लावायला पाहिजे त्याला. त्या मनाला एकाग्र करता यायला पाहिजे. जोपर्यंत आपण एकाग्र करत नाही तोपर्यंत आपल्याला प्रवृत्ती आपल्या वाढतच जाणार. सत्वरज तमादी गुणी सुर नर तिर्यगादी योनी मने त्रिभुवन उभवणे संसार भुवने स्वयनांदे. सत्वरज तमादी गुण हे तिन्ही गुण काय करतात तर देव, मनुष्य आणि पशुपक्षी ह्या योनीमध्ये घालतात. तिन्ही योनी ज्या आहेत, तिन्ही योनींचा जो जन्म आहे तो गुणातूनच होतो. आपल्या 3 गुणांनी प्रत्येक माणसाला जन्माला जावं लागतो. देव योनी आहेत, पितृयोनी आहे, सगळ्या योनी आहेत बरं का. या प्रत्येक योनीमध्ये आपल्याला जन्माला घालवणारा जो आहे तो मनच आहे. आणि त्या मनाकडे जसे जसे विचार येतील तसं माणूस काय करतो, त्या योनीला जातो. म्हणजे सगळं कोणावर आहे, संपूर्ण गणित कोणावर आहे तर मनावरच आहे. आणि त्या मनाला स्थिर करण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतो. मन आयुष्यभर जोपर्यंत मरेपर्यंत माणसाचं मन स्थिर होत नाही. मग सत्व रज तमादी गुणी तिन्ही गुण असतात माणसाकडे. त्याच्यातून देवयोनी तयार होतात, माणसाच्या योनी तयार होतात आणि पशुपक्षी तयार होतात. या गुणातूनच तयार होतात. मने त्रिभुवन उभवणे. मनामध्ये त्रिभुवन तयार झालेला आहे. मनामुळेच हा त्रिभुवन तयार झालेला आहे. म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक हे मनामुळेच तयार झालेला आहे. संसार भुवनी स्वय नांदे. आणि या संसारामध्ये मनाच्याच नादाला लागून आपण काय करतो, त्या योनीमध्ये जातो. मनच आपल्याला जन्माला घालतो. तेवे जिते ने अवसरे आवडोनी जीवे उरे. मनाची मेरे फारू लागे. आणि मरणी जाय जे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून अर्जुना सदा स्मरावे मातेची तुवा. काय सांगतात ज्ञानवरा, सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. तेवे जितेने अवसर, जिवंत मनमध्ये असताना जे गुण आपल्याला अंतकाली, जो गुण आपल्याकडे येईल, रजोगुण आला, तमोगुण आला, मग सत्वगुण आला तर भगवत भक्ती. सत्वगुण आपल्याकडे आला तर आपल्याला भगवत भक्ती करता येते आणि भगवंताचं भजन करता करता आपल्याला ध्येय ठेवता येतो. आणि रजोगुण आला तर पुनरावृत्ती, परत जन्माला यावं लागेल. आणि तमोगुण अधोगती. आणि तमोगुण वाढला तर आपल्याला कुत्रा, मांजर जे काय असेल ते 84 लक्ष योनीला आपल्याला जावं लागेल. त्या मनाची प्रौढी गाडी क्षणे रची क्षणे मोडी. बघा मी आता तुम्हाला सांगितलं, त्या मनाची प्रौढी मोठी आहे. मन काय करतो, सगळ्यात श्रेष्ठ आहे. तो काय करतो, क्षणात सृष्टी निर्माण करतो. मनाची प्रौढी गाडी क्षणे रचे क्षणे मोडी. ताबडतोब मी आता तुम्हाला सांगितलं की एका क्षणात तो काय काय तयार करतो. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी निर्माण करतो.
मग एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी निर्माण करतो. मग एका मिनिटाला, एका सेकंदाला, प्रत्येक सेकंदाला हा मन काय करतो, त्या कल्पनेच्या माध्यमातून सृष्टी निर्माण करतो आणि मोडतो पण लगेच. इथं दिलंय की नाही, क्षणे मोडी, क्षणार्धात मोडून पण टाकतो. म्हणजे एवढं त्याला वेग आहे. त्या मनाचा वेग जो आहे तो प्रचंड वेग आहे, प्रचंड. त्या वेगाला तुलना नाही जगामध्ये. एवढा वेग आहे त्याचा. वाऱ्याचा वेग कमी पडेल, प्रकाशाचा वेग कमी पडेल, पण मनाचा वेग क्षणार्धात कुठल्या कुठे जातो, क्षणार्धात. आणि म्हणून इथे लिहिलंय त्या मनाची प्रौढी गाढी क्षणे रची क्षणे मोडी. ताबडतोब तो काय करतो, ब्रह्मांड रचतो मनातल्या मनात आणि मोडून पण टाकतो. मन ब्रह्मादिका भुली पाडी. मन काय करतो, ब्रह्मादिका देवांना पण काय करतो, भुली पाडतो. इतर बापुडी ती काय, इतरांचं काय तिथे कुठे ठिकाणच नाही लागणार. एवढी मनाची शक्ती आहे. ब्रह्मादिका भुली पाडी. ब्रह्मादिक जे लोक आहेत त्यांना ब्रह्मलोक, म्हणजे जे ब्रह्मदेव वगैरे जे आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, त्यांना पण काय करतो, भुली पाडतो. ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली आणि जो सृष्टीला चालवतो आणि ज्यांनी सृष्टीचा लय केला, अशा देवांना पण तो भुली पाडतो. बघा, अशा देवांना पण भुली पाडतो. आणि म्हणून भगवान शंकराला पण काय केलं, भुली पडली हो पार्वती मातेनं. भिल्लीने स्वरूप घेतलं, भुली पाडले. बघा, आहे बरीच कथा मोठी आहे, आपल्याला सांगायला वेळ नाही. सगळे मनाचाच केले बरं का. मने ब्रह्मादिका भुली पाडी, इतर बापडी ती काय. इतरांचं काय सांगणार, इतरांचं काय. मनाचा बलात्कार कैसा, निर्गुण पाडी गुणाच्या फासा. लावणी जीवपणाचा झासा, संसार वरसा आवर्ती. मनाचा बलात्कार कैसा, निर्गुण पाडो गुणाच्या फासा. मन काय करतो, त्या निर्गुण परमात्म्याला, ज्यांच्याकडे गुणच नाही ज्याकडे, निर्गुणाला गुणाच्या बंधनात अडकवतो. बघा, निर्गुण कोण आहे, निर्गुण परमात्मा आहे. ज्यांच्याकडे गुण नाही तो परमात्मा आहे. परमात्मा कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, निरावयव, त्याला अवयवच नाही. मग अशा निर्गुण परमात्म्याला तो काय करतो, भुली पाडतो. निर्गुण परमात्म्याला काय करतो, भुली पाडतो. बघा, सगळं मनाचंच चाललंय आहे, तुमच्या आमच्या मनाचं आहे. आणि म्हणून समर्थ रामदासाने 205 श्लोक मनावर लिहिले. ह्या कलियुगामध्ये मनावरती कोणाचाच ताबा नाही. आणि म्हणून ते श्लोक त्यांना लिहावया लागले. म्हणजे त्यांना उपलब्धी झाली की आपण बाबा, प्रत्येक माणूस मनाने कमकुवत झालेला आहे. मनच माणसाला काय करतो, कमकुवत बनवतो. मनच माणसाला ब्रह्मदेवापर्यंत पोचवतो. सगळी पदे मनाच्या द्वारे मिळतात आणि मनच काय करतो, खाली येतो. आणि म्हणून त्यांना 205 श्लोक लिहावे लागले. मनाचा बलात्कार कैसा, निर्गुण पाडी गुणाच्या फासा. काय लिहिले ते, की निर्गुणाला गुणांच्या बंधनात टाकतो. म्हणजे देव निर्गुण आहे, पण त्यांना पण बंधनात टाकतो, अडकवितो. त्याला जीवपणाची भ्रांती उत्पन्न करते. आणि शरीराला मी जीव आहे. बघा, एखाद्या माणसाला आपण चांगलं सांगायला गेलो की बाबा रे तू नाम घे, नाही तर नाम घेतला नाही तर माणसाला नरकाला जावं लागतो. तो तर डायरेक्ट उत्तर देतो, चालेल आम्ही नरकाला गेलो तरी चालेल. डायरेक्ट उत्तर मिळतात आपल्याला. का, मनावरती अजून ते. आणि भगवंत मनाच्या पलीकडे आहे. आणि मनाला आपल्या काबूत घेण्यासाठी संपूर्ण शास्त्र लिहिलेले आहेत. प्रत्येक शास्त्र 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे ही फक्त मनाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी दिलेले आहेत. आणि तो मन काय करतो, आपल्या प्रत्येक इंद्रियांवर ताबा मिळवतो आणि इंद्रियांना आपल्या काबूत घेतो. आणि त्या
इंद्रियांना रामरूप करण्यासाठी कलियुगामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? हरिनाम दिलेला आहे. ज्ञानदेव म्हणे, हरिनामाचे शस्त्र जेणे यमकुळ गोत्र वर्जिले. हरिनामाचं शस्त्र आहे तो, आणि तो शस्त्र चालवला तर मन स्थिर होतो, स्थितप्रज्ञ होतो. आणि एकदा का मनाला स्थिरता आली, स्थिरता कोणामुळे येतो? ज्या भगवंताने हे मनाची रचना केलेली आहे, तो भगवंतच आपल्या हरियाला हाता. मग काय भय चिंता? तो भगवंतच आपल्या हातात यायला पाहिजे, आणि तो भगवंत नामस्मरणातून आपल्या हातात येतो, आणि मग आपल्या मनावर आपल्याला विजय मिळवता येतो. जैत रे जैत म्हणून निशान ध्यानाचे वाजते. जिंकलास रे जिंकलास, पण कधी? निशान ध्यानाचे लागते. जर आपला ध्यान लागला तर, त्या नामाच्या माध्यमातून जर आपण ध्यान केला, आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून जर आपण मनावरती विजय मिळवला, मन आपण स्थिर केला, एकाग्र केला, तरच आपल्याला या मनाला जिंकता येईल. नाहीतर म्हणून लिहिले की नाही, मन हे मोगरा, मन हे मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हे मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरुपी संसारी येणे नाही, पुनरुपी संसारी येणे नाही, येणे नाही. मन हे तुलसी अर्पुनी ऋषिकेशी, मन हे तुलसी अर्पुनी ऋषिकेशी, पुनरुपी संसारी येणे नाही, येणे नाही, येणे नाही. मन हे मोगरा अर्पुनी ईश्वरा. मन आपल्याला ईश्वराला अर्पण करता यायला पाहिजे. मोगरा कसा आपण देवाच्या चरणावर ठेवतो, तुळशी कशी आपण देवाच्या चरणावर ठेवतो, तसं आपल्याला मनाला त्या भगवंताच्या चरणावर आपल्याला समर्पित करता यायला पाहिजे. आणि तो समर्पित करण्याची जी प्रक्रिया आहे तीही सांगतो तुम्हाला. कारण नुसतं सांगतात, जो होय माझा अनन्य शरण त्याचे, जो होय माझा अनन्य शरण त्याचे मी जन्म मरण चुकवतो. त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकवतो, पण त्याला अर्पण कसं करायचं? भगवंताला. कुठल्या भगवंताला अर्पण करायचं? कुठल्या भगवंताला? द्वैतातल्या मूर्त्यांना नाही ना. आपल्या आतमध्ये असलेला जो परमात्मा, जो पांडुरंग आहे, आपल्या जो आत्मा आहे, आत्मा तोच आपला पांडुरंग आहे. आणि त्या आतमध्ये असलेल्या त्या परमात्म्याला, त्या आत्म्याला आपण कसं शरण जायचं, आणि ते शरण जाण्याची रीत जी आहे, ती रीत आपल्याला सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांनी आपल्याला दिली. ती ज्ञानोबा सांगतात की नाही, की सुवर्णमणी सोनिया ये कल्लोल पानिया, तैसा मज धनंजया शरण येतो. जसं सुवर्णमणी सोन्याला शरण गेला, जसं पाण्याची लाट पाण्याला शरण गेली की शांत झाली. पाणीच आहे ती. सुवर्णाचा मणी काय आहे? मणी नसून तो सोनाच आहे. पाण्याची लाट लाट नसून तर पाणीच आहे. तसं भगवंत म्हणतो, मीच सगळीकडे भरलेला आहे. असा ज्याचा भाव झाला, देवदुरी नाही तयाला. त्या हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही, या लागी करता बाह्य उपायी जण अपायी पडतात. ते नाथबाबा सांगतात आपल्याला, त्या माझ्या हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. हृदयात मध्ये असलेल्या नारायणाला शरण जा, त्याचं भजन करा. त्याचं भजनाची रीत आपल्याला अनुग्रहातून, प्रबोधाच्या चिंतनातून श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांनी आपल्याला दिलेली आहे. पण आपण तिचं अवलंबन करायला पाहिजे. त्याशिवाय हे नाही बरं का होणार. सर्व शास्त्र कशासाठी लिहिल्यात? तर त्या मनावरती विजय मिळवण्यासाठी. आणि त्या मनाने आपल्याला जिंकलं. म्हणतो म्हणे मीची करी माझी भजनी, आणि सर्वत्र नमस्कारी मध्ये मीच सगळीकडे भरलेला आहे. पण तुझं मन माझ्या त्या भजनामध्ये मद्रूप कर. भजनामध्ये मद्रूप कर बरं का. भजन तुम्हाला जमलं पाहिजे. जर भजन जमलं नाही तर मग आपण केलेले सर्व कर्म निरर्थकम होतील. आणि त्या भजनाची रीत आहे.
ब्रह्ममुहूर्तावर उठा, त्याचं ध्यान करा. ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला सर्व इंद्रियांची वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जशी. बघा ज्ञानोबा सांगतात सर्व इंद्रियांची वृत्ती आहेत त्या आपल्याकडे घ्या. बुद्धी आत्मया मिळे एकांती, आणि बुद्धीला सांगा, बुद्धीकडे विवेक निर्माण करा आणि आत्मया मिळे एकांती, आणि आत्म्याला भेटा. म्हणजे तुमच्या आतमध्ये असलेला तो आंतरिक अंतरात्मा त्याच्याशी एकरूप व्हा. तया नारायणाला मनी आठवय अखंड आठवय ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासून जाईलच कैशी. जयाची लक्ष्मी तो नारायण बलकट धरा. हो, नारायणाला बलकट धरा. लक्ष्मी तुमच्या हातात आली तर नारायण तुमच्या हातात आहे. या सगळ्या प्रक्रिया आहेत. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी लक्षात येतात. मनाचा बलात्कार कैसा, निर्गुण पाडी गुणाच्या फासा. तो निर्गुण आहे पण तो गुणामध्ये आपल्याला आणतो. मन आपल्याला गुणांमध्ये अडकवतो आणि लावणी जीवपणाचा झासा संसारावर सावरती, आणि आपल्याला काय करतो, आपल्या जीवाला जीवपणा आणणारा मन आहे आपल्याला, आणि संसारावर सावरती, आणि संसारामध्ये परत परत जन्माला येणं. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम. आपल्याला परत परत जन्म मरणाच्या चक्रामध्ये मन माणसाला अडकवतो. मनच माणसाला काय करतो, माणसाला चक्रामध्ये अडकवतो. केवळ विचारिता मन जे जड मूड अचेतन, त्याचे केवी घडे सृजन, तेच निरूपण सांगत. आता केवळ विचारिता मन काय सांगतात, केवळ मन पाहिले तर ते कसं आहे, जड आहे, मूढ आहे, अचेतन आहे. आणि ते कसे उत्पन्न होते ते आता भिक्षू स्वतःलाच सांगू लागला. भिक्षू होता, भिक्षुक होता श्रीमंत, एक नंबरचा श्रीमंत होता, धन दौलत सगळं होती, पण त्याच्यावर अशी आपत्ती आली, कोणालाच विचारत नव्हता तो. प्रत्येक माणूस असाच आहे, एकदा धन दौलत आली की त्याला अहंकार येतो, कोणाला विचारत नाही. या कृपण ब्राह्मणाची कथा ना, हे सगळेच कृपण ब्राह्मण आहेत. जेवढे जेवढे श्रीमंत माणसं आहेत त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. त्या कृपण माणसाला काय केलं आहे, फक्त त्यांनी मध्ये ठेवलेला आहे. जसं अर्जुनाच्या मिसे तसं या कृपण ब्राह्मणाच्या मिसे भगवंतानी काय केलं आहे, आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. ते जड मूढ अचेतन. जड कसं आहे, मन कसं आहे, मूढ आहे, जड आहे, अचेतन आहे, त्याचे केवी घडीन सृजन. आणि त्याला आपल्याला ते कसं उत्पन्न होतं, ते कसे उत्पन्न होते, सृजन म्हणजे ते मन कसं निर्माण होतं आपल्या आतमध्ये, हे आपल्याला माहीत पडत नाही. मन कसं उत्पन्न होतो आणि काय कार्य करतो आणि आपल्याला कुठं नेतो, कारण त्याची गतीच एवढी आहे. मनाची गती एवढी आहे, क्षणार्धात तो कुठे कुठे जातो. कुठल्या कुठे नेतो आपल्याला माणसाला तो. आणि म्हणून गणपती आणि कार्तिक स्वामी, भगवंतांनी सांगितलं जा बाबा सृष्टीची प्रदक्षिणा घालून ये. कार्तिक स्वामी निघाला पृथ्वी प्रदक्षिणा करायला, पण गणपती बाप्पाने काय केलं, गणपती बाप्पा थांबला आणि आपल्या आई वडिलांना त्यांनी काय केलं, शंकराला आणि पार्वतीला एक प्रदक्षिणा मारली. सांगायचं काय की मन केवढा हुशार आहे बघा. तो कार्तिक स्वामी गेला आणि गणपती बाप्पा काय 14 विद्याचा दातारू, 14 विद्या 64 कला त्याच्याकडे. त्यांनी बघितलं की सर्व सृष्टीला चालवणारा भगवंत माझे वडील आहेत, म्हणजे भगवान शंकर आहे. आणि त्या शंकरालाच प्रदक्षिणा घातली आणि कार्तिक स्वामी गेला सृष्टीला प्रदक्षिणा मारून आला. पण शेवटीला जिंकलो कोणी, मनाने जिंकलो. म्हणजे मनच काय करतो माणसाला, मनच माणसाला चक्कर मारायला लावतो आणि मनच माणसाला भगवंताशी एकरूप करतो. ज्या गणपती बाप्पाने मनाला ओळखलं आणि त्यांनी काय केलं, आपल्याच म्हणजे शंकर पार्वतीला प्रदक्षिणा घातली आणि त्यांना नम्र झाला. आणि एकाला काय केलं, संपूर्ण चक्कर मारायला लावली.
मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. मनच माणसाला काय करतो? बंधनात टाकतो. त्याला बंधनात टाकलं आणि गणपती बाप्पाने काय केलं? जिंकली, शर्यत जिंकली. का? बुद्धी व बुद्धीची देवता आहे गणपती. काय? बुद्धीची देवता आहे. म्हणून देवा तुची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू. गणपतीला काय म्हटलंय? मनावरती विजय मिळवला त्याने. देवा तुची गणेशू सकळार्थ मती प्रकाश. मतीमध्ये प्रकाश टाकणारा तो गणपती आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सुरुवातीला प्रत्येक ग्रंथामध्ये श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. का बरं? गणपतीला नमस्कार. गणपती काय आहे? ही आपली मनाची देवता आहे ती. आणि त्या देवाला आपल्याला जिंकता यायला पाहिजे. जिंकण्यासाठी आपल्याला अखंड ध्यान करायला पाहिजे, अखंड चिंतन करायला पाहिजे. चिंतन करता करता चिंतन लावी चित्ताला. चिंतन आपलं काय करतो? चित्ताला जाऊन काय करतो? आणि चित्त काय करतो? चैतन्य निर्माण करतो. आणि चैतन्य हाच परमात्मा आहे. त्या चैतन्याच्या ठाई प्रत्येक जणी त्या चैतन्याच्या ठाई आपण जागृत असलं पाहिजे. कारण आपलं स्वरूप हाच आपला परमात्मा आहे. आणि त्या स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला मनाची गती जी आहे ती स्थिर करता यायला पाहिजे. जेवढं जेवढं आपण स्थिर करू मनाला, तेवढं तेवढं आपण भगवंताकडे जाऊ. आणि जेवढं जेवढं आपण चंचल राहू, तेवढं भगवंतापासून आपण दूर जाऊ. भगवंतापासून दूर जाऊ आपण. नाना प्रकारचे अतिचिंतन या नाव चित्त जाणं, चित्ते विन निश्चलपणा त्या नाव चैतन्य जाण उद्धवा. काय सांगतात बघा? नाना प्रकारचे अतिचिंतन, अनेक प्रकारची चिंतन म्हणजे कल्पना केल्या आपण, ते आपल्याला खड्ड्यात टाकतील. आणि चित्ते विन निश्चलपणा त्या नाव चैतन्य जाण उद्धवा. चित्तामध्ये कुठलेच विचार नसतील आणि आपण स्थिर होऊ. नाना प्रकारचे विचार आपल्या मनाकडे असतील तर आपण कल्पनेमध्ये जातो. आणि चित्ते विन निश्चलपणा तेची चैतन्य जाण उद्धवा. चित्तामध्ये निश्चलपणा आला, शांत झाले तुम्ही, मन तुमचा स्थिर झाला, एकाग्र झाला. आणि एकाग्रतून निर्माण झालेले चैतन्य आहे, ते चैतन्य शुद्ध चैतन्य आहे. आणि ते आपण आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याला परमार्थ साधायचा, त्याच्यासाठी बरं का, निश्चलपणासाठी. म्हणून ध्रुवाच्या परी आढळलं जे माझ्या ठाई भजनशील, ते अचंचल अतिनिश्चल पावती. ध्रुवाच्या परी आढळलं जे माझ्या ठाई भजनशील, ते अचंचल अतिनिश्चल पावती. अचंचल होतात ध्रुवासारखे, निश्चल होतात. ध्रुव स्थिर झाला आणि त्याला काय झालं? त्याने जागा मागितली, अढलपद मागितला आणि ते ध्रुवाला द्यावं लागलं भगवंताला. भगवंत प्राप्त झाला कारण तो स्थिर झाला, मनाच्या ठिकाणी स्थिर झाला, चंचलत्व गेलं. आणि म्हणून त्याला ते ध्रुवपद मिळालं. म्हणून मन कसं आहे? मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. बंधय विषय संगे मुक्ताय निर्विषम श्रुतम. कुठलाच विषय मनाकडे नसेल, कुठलेच विचार, कुठलेच गुण मनाकडे नसतील तर प्रत्येक जीव हा परमात्माच आहे. आणि त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी आपल्याला ध्यान दिलेलं आहे. ध्यान योग. जो ध्यान करतो त्यालाच ज्ञानाची प्राप्ती होतो. आणि जो ध्यान करत नाही त्याला ज्ञान प्राप्त होईल, पण आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. आणि गीता तर सांगते की, गीता काय सांगते? आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. सगळं फुकट जाणार आपलं. सगळे जेवढे कर्म करू, जोपर्यंत आपण निश्चल होत नाही तोपर्यंत आपल्याला या खऱ्या ज्ञानाची आपल्याला ओळख होणार नाही. ही भिक्षुगीता आपण आता जे काय सांगितलं तुम्हाला, या भिक्षुगीताची कथा, तो भिक्षुक सांगतो की मन हाच आपला देव आहे आणि मनच आपला राक्षस आहे. मग आपण आता काय घ्यायचं आणि काय ठेवायचं हे आपल्यावर आहे.